माझं नाव उमा वैशंपायन. ठाण्यातच बरीच वर्ष राहतोय आणि आता आंबा खरेदीचा मोसम सुरू झालाय, तर सद्गुरू समर्थ आंबा खरेदी केंद्रात आम्ही आलोय. दरवर्षी हा स्टॉल बघितला ना की आम्ही पहिले इथे येतो. एक नंबर आहे बाकी उत्पादनं पण आंबा अतिशय उत्तम प्रतीचा असतो आणि नॅचरल चव, आणि खूपच एन्जॉय करतो आम्ही आंब्याचा मोसम आणि सीझन इथला. इथलं ह्यांचं हे सगळं आंबा संपेपर्यंत आम्ही कायमचे मेंबर आहोत. म्हणजे नंतर तर ते म्हणतात आता पैसे पण देऊ नका. म्हणजे खरंच चांगला आंबा आहे. मी राजेश काकडे. मला वाटतं गेले 2-3 वर्षापासून मी फक्त ह्यांच्याचकडनं घेतो. ऍक्च्युली पहिल्यांदा जेव्हा मी आंबा घेतला तेव्हा बाकीच्यांपेक्षा मला इथली क्वालिटी, चव आणि यांचा विश्वास हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी 2 वर्षापासून जेव्हापासून ह्यांच्याकडनं घेतोय त्याच्यानंतर मी कुठेच गेलो नाही, फक्त ह्यांच्याचकडनं आंबे घेतो. आंबे द्या एवढंच बोलतो. आंबे द्या, ते त्यांच्या हिशोबाने जे देतात ते मी घेऊन जातो. आणि सगळे नेहमी चांगले निघतात. नक्की 100% म्हणजे गोडच असतात आणि क्वालिटी असते. सी ऑनेस्टली असं चुकून एखादा दुसरा कधी होतो म्हणजे असं काही, पण आता एवढं आहे की ते त्यांना फक्त चुकून मी सांगितलं ना की एखादा आंबा खराब तर लगेच ते त्याच्यात जास्त टाकतात. म्हणजे ते त्यांचा मोठेपणा आहे. चवीला तर प्युअर ओरिजिनल आंबा लागतोय, कारण मी खूप खवय्ये आहे, त्यामुळे मी चोखूनच बघूनच घेतो सगळं. नाही तुम्ही नक्कीच, आणि तो विश्वास आणि चव एक नंबर आहे. तर मला वाटतं तुम्ही लोकांनी यांची चव घ्या आणि मग तुम्ही ठरवा. मी वैभव काळे. मी आता योगेश या दुकानातनं गेली जवळजवळ 12-14 वर्षांनी मी यांच्याकडनं आंबा घेतोय. देवगड हापूस म्हटलं की योगेश शिवाय पर्याय नाही. आणि यायचं तर इथे आंबा चुकून कधीतरी येऊ शकतो, कारण शेवटी नॅचरल गोष्ट आहे. पण खराब आला तरी त्याच्याकडे प्रश्न येत नाही. त्याला सांगितलं की लगेच त्याच्यावर दुसरं उत्तर असतं, ठीक आहे चल देऊ पण नको, असाच लगेच घेऊन जा. त्यामुळे आणि आंबा आज तक काय खराब निघतच नाही, त्यामुळे रिप्लेसमेंट किंवा हा प्रश्नच येत नाही. 14 वर्षात मला नाही वाटत कधी आंबा खराब आलेला आहे. आणि देवगड म्हटलं प्युअर देवगड, कारण मी स्वतः कोकणातला असल्यामुळे रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस मधला फरक नक्कीच जाणवतो. त्यामुळे देवगड हापूस म्हटलं की इथून पातळ सालीचा आणि हे जे म्हटलं जातं तो 100% आंबा योगेश कडनं हक्काने घेऊन जायचा असतो. ह्याच्याकडच्या लोणच्याची पण मी आतुरतेने वाट बघत असतो की कधी योगेचा स्टॉल लागतो आणि आम्हाला लोणचं घेऊन जाता येत आहे. त्यामुळे 100% मी नक्की रेकमेंड करेन की लोकांनी हक्काने यावं. भरपूर प्रमाणात सेंद्रिय वरती जोर असतो आणि त्या आंब्याची क्वालिटी तुम्ही खाल्लात की तुम्हाला त्याची नक्की चव कळेल. आणि जसं जसं आंबा आमच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात येईल तसं तसं आम्ही गिरायकांना रेट सुद्धा आम्ही कमी करत नाही. फ्री डिलिव्हरी देतो आम्ही. कमीत कमी 2 ते 3 डझन तरी ऑर्डर असावी. मुंबईमध्ये आम्ही त्यांना फ्री डिलिव्हरी देतो. त्यांनी फक्त आम्हाला सांगायचंय की बाबा आम्ही लास्ट टाइम घेतलेला त्याच्यामध्ये आमचा एक आंबा खराब निघाला, तर आम्ही त्याची त्यांना रिप्लेसमेंट देतो. आम्ही आंबा बघायलाही मागवत नाही. सीझनचा पहिला आंबा खाणार आहोत आणि सगळ्यांनाच आवडतो. जेवढ्या जणांकडे जाते आंब्या इथून प्रत्येक जण याचा रिप्लाय नेहमी चांगलाच देतो. हो नक्की यावं. म्हणजे ठाण्यामध्ये बरीच आहेत आउटलेट्स आंबा खरेदी करता, पण हे अतिशय म्हणजे आम्हाला आवडलेलं आणि भरपूर लोकांनाही माहिती आहे हे. तर इकडे नक्की यावं आणि आस्वाद घ्यावा आंब्याचा. माझंही हेच म्हणणं आहे. आता मी तर सांगते ते स्वतःहून की आम्ही नेहमी इकडे येतो, त्यामुळे सगळ्यांनी यावं आणि इकडे आंबा खरंच चांगला मिळतो. आम्ही खातोय दरवर्षी देवगडचा. अस्सल देवगड. आणि इकडे ही बाकीची उत्पादनं पण छान आहेत. म्हणजे अस्सल कोकणात जाऊन खरेदी केल्यासारखी सगळी उत्पादनं इथे फ्रेश आहेत, छान आहेत. मला वाटतं ते फॅसिलिटी आहे ते करतात असेल तर चांगलंच आहे. आताच बघितलं ना, फोन आले होते, हे पाठवते, चालू आहे. घर बसल्याही मिळू शकतो, त्यामुळे तोही काही प्रॉब्लेम नाहीये. आणि हे तसं सेंटर प्लेस आहे, त्याच्यामुळे खूप आज जाऊन खरेदी करा वगैरे काय नाही. घंटाळी मंदिराच्या एकदम जवळ आहे. नमस्ते मित्रांनो, पॉप्युलर मराठी चॅनल मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मार्च महिना चालू झाला की देवगड आंब्याची चावल लागते. सर्व आंबे रसिक आंब्याच्या शोधात असतात. उत्कृष्ट आणि ओरिजिनल देवगड आंबा कोणाकडे मिळेल? आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये याचे उत्तर सापडणार आहे. आजचा व्हिडिओ पाहून तुमचा लाडका देवगड हापूस तुम्ही घरपोच मागवू शकता. ठाणे पश्चिमला आल्यावर घंटाली देवी रोडला घंटाली चौक लागतो. त्याच्या शेजारी सत्यम कलेक्शन नावाचे स्टेशनरी दुकान आहे. त्याच्या अगदी समोर योगेश सोनार यांचे फार जुने आंबा विक्री केंद्र आहे. ग्राहक या दुकानाला प्रेमाने देवगड हापूसचं आपलं दुकान मानतात. चला तर आज त्यांच्या या दुकानाला भेट देऊयात आणि फळांचा राजा देवगड हापूस घरपोच कसा मिळेल ते पाहूयात. आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काही शंका असल्यास जरूर कमेंट करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, पॉप्युलर मराठी चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. थँक्यू. गेल्या वर्षी पण आपण एक व्हिडिओ बनवला होता हो. आणि लोकांना खूप आवडला. त्याचे
भरपूर त्यांचे फोन आलेले आहेत, त्यांच्या इन्क्वायरीज होत्या, त्यांच्याकडे आम्ही आंबा पण पाठवला. तर या वर्षी बद्दल काय प्लॅन आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती, आणि जे आपले दर्शक आहेत त्यांना पण घरपोच आंबे पाहिजे असतात, हो तर ते इथं येऊन पण घेऊ शकतात, पण हो. त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. आता ह्या वर्षी थोडा आंबा जरा कमी आहे, 30% आंबा ह्या वर्षी होऊ शकतो देवगड मधला. फक्त असं आहे की आपल्याकडे जो आंबा येतोय त्याच्यामध्ये सप्लायमध्ये कुठेही आपला खंड पडणार नाहीये. आपल्याकडे प्युअर देवगडचा आंबा येणार, त्याची साल पातळ असेल, त्याचा रंग केशरी असेल, त्याची बाट लहान असेल आणि उत्कृष्ट चवीला लागणारा असा आंबा आपण त्यांना इथे आल्यानंतर सुद्धा देऊ शकतो आणि त्यांच्या आपण घरी घरपोच सेवा पण देऊ शकतो. एकदा आणि त्यांना आवडल्यानंतर त्यांनी फोन केल्यानंतर त्यांना फोनवरनं आपोआप म्हणजे आम्ही डिलिव्हरी पाठवू शकतो त्यांना, आणि उत्तम प्रतीचा येईल असा. आता बघा हा हे तुम्हाला दाखवतो, खूप सुंदर आहे. हा, एकदम तुम्ही याचा रंगच बघा, तुम्हाला हा रंग बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्या आंब्याची क्वालिटी काय आहे. ती एकदम उत्तम येणार, देठ बसलेला आहे आणि साल पातळ येणार. क्वालिटीला तुम्हाला एक नंबर सगळं मिळेल हे, म्हणजे असं होणार नाही की बाबा असा का आंबा दिसतोय. आणि कधी तुमचा खराब निघाला तर तुम्हाला त्याच्या बदल्यात रिप्लेसमेंट मिळणार आहे. अरे वा, म्हणजे replacement पण हो, देणार? रिप्लेसमेंट पण आम्ही तुम्हाला 100% रिप्लेसमेंट देणार. आज आपण पाहतोय की बरेचसे व्हिडिओ पण बनतायत, हो. की सगळीकडे हापूस आंबे बरोबर. भरपूर प्रमाणात आहेत. भरपूर तर प्रमाणात. आपण त्याला ओळखू पण कधी कधी शकत नाही ना. हो. ग्राहक योगेश सोनारांकडूनच आंबा का घ्यावा? नाही असं मी अगदी पर्टिक्युलरली माझ्याकडनंच घ्या असं म्हणणार नाही, पण तुम्ही कुठल्याही चांगल्या देवगडचा जो आंबा विक्रेता आहे ना त्याच्याकडनंच तुम्ही आंबा घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याची जी खरी चव आहे देवगडची ती तुम्हाला मिळत जाईल. कारण की फसवणारे लोक भरपूर असतात, त्यांच्याकडनं तुम्ही घेतलात की तुम्हाला त्याची चव मिळणार नाही. पण जे काही काही नामवंत असे आंबेवाले आहेत की ज्यांच्याकडे खरोखर तुम्हाला देवगडचा आंबा उत्तम चवीचा मिळेल, त्यांच्याकडनं तुम्ही नक्की घेत जा. आमच्याकडून घ्यावं असं काही नाही, पण चांगल्या लोकांकडून तुम्ही आंबा घ्या, जेणेकरून तुम्हाला तो आंबा चांगला मिळेल. आपल्या बागायतदाराकडून आंबे घेतो. आम्ही आता विजयदुर्गकडे जाणारा जो रस्ता आहे, पडेलवरून विजयदुर्गकडे जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याला गिरिये म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये पुजारी म्हणून एक आंब्याचे बागायतदार आहेत, त्यांच्याकडनं आम्ही हा आंबा घेतो. आज गेली 6-7 वर्ष आम्ही त्यांच्याकडनं हा आंबा घेतो. उत्तम क्वालिटी, बऱ्या प्रमाणावरती त्यांचा सेंद्रिय आंबा आहे. कारण की रासायनिक फवारण्या करायला लागतात, त्या केल्या नाहीत तर आंबा तुमचा तेवढा येणार नाही. पण त्यांचा भरपूर प्रमाणावरती सेंद्रियवरती जोर असतो आणि त्या आंब्याची क्वालिटी तुम्ही खाल्लात की तुम्हाला त्याची नक्की चव कळेल. आता 30% आहे आंब्याचं उत्पादन, पण आता ते हळूहळू वाढत जाईल. आणि जसं जसं आंबा आमच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात येईल तसा तसा आम्ही गिरायकांना रेट सुद्धा आम्ही कमी कमी करत नेतो. आता जर समजा एखाद्याने 2000 रुपयांनी घेतलेला आहे तर तो 8 दिवसानंतर आमच्याकडे आला तर आम्ही त्यांना तो 1400 रुपयापर्यंत आम्ही त्याचं डिस्काउंट करून देऊ शकतो. म्हणजे 600 रुपये आम्ही त्यांना डिस्काउंट करून देऊ शकतो. जसा सप्लाय वाढेल तसा तसा त्याच्यामध्ये रेट कमी होत जाणार. आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना काही डिस्काउंट वगैरे काय देणार आपण? ते इकडे आले की त्यांना आम्ही नक्की डिस्काउंट देऊ. त्यांना आमच्याकडे मिळणाऱ्या इतर गोष्टींचा पण त्यांना लाभ घेता येईल. आमच्याकडे ओले काजूगर असतात, त्याच्यानंतर लोणची असतात, कोकण मेवा सगळा आमच्याकडे आहे, अजून सांडगी मिरची आहे, पापड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, खाऊ शकता तुम्ही त्यांना. हे आंबा लोणचं असतं आमचं घरगुती केलेलं, एकदम उत्तम क्वालिटी येणार, वर्षभर टिकणारं असतं. जवळजवळ 500 किलो आमच्याकडे हे संपतात आता सीझनला. त्याच्यानंतर ही मिरची आहे, हे लिंबाचं गोड लोणचं आहे, चुंदा आहे, ही विविध प्रकारची सरबत आहेत तुम्हाला मिळणारी, जी उन्हाळ्यामध्ये आपल्याला खास करून लागतात. ते ओले काजू मिळणार तुम्हाला, एकदम वेंगुर्ला 7 मोठा साईज येणार. हे कसे किलो असतं? हे आम्ही 1200 रुपये किलोने विकतो आहे, पण सगळा एकसारखा येणार आणि एकदम चवीला उत्तम येणार. तर हे बऱ्याचशा वस्तू पण आहेत कोकणातल्या. आम्ही ताजा आमरस पण ठेवतो की जो रोजच्या रोज सकाळी काढला जातो आणि संध्याकाळी काढला जातो. जवळजवळ आमचा रोजचा जवळजवळ 15-1 किलो आमचा आमरस रोज जातो आणि त्याची क्वालिटी तुम्हाला उत्तम येणार. म्हणजे लोकांना तेवढे कष्ट होत नाही. आता दोघे नवरा बायको नोकरी करणारे असतात, त्यांना वेळ मिळत नाही, त्यामुळे मग ते काय करतात, आमच्याकडे येतात, जातात, घरी जातात, आमरस घेतात आणि घरी जातात आणि मग त्यांना त्याची चव आवडते. मग नेक्स्ट डे पासून लगेच चालूच होतात त्यांचा, परत सतत लोक घेत राहतात आणि ते इतरांना पण रिकमेंड करत राहतात की बाबा तुम्ही यांच्याकडनं घ्या म्हणून. आता हा हापूस आहे आणि हा पायरीचा आंबा आहे. या पायरीच्या आंब्याला ह्या बाजूला इथे टोक आहे आणि हापूस असतो तो सरळ येणार तुम्हाला. देवगड आंबा जो आहे थोडासा लांबट असतो, रत्नागिरी आंबा जरा गोलट असतो. आणि याच्यामध्ये साका पण होण्याचे प्रकार आहे, तर ते कसं ती ओळखावं? जी आता तो एकदम मोठा आंबा असेल ना तर त्याच्यामध्ये उष्णतेमुळे त्याच्यामध्ये आतमध्ये साका निर्माण होतो. जेव्हा हीट जास्ती होते, जवळजवळ 40 डिग्री पर्यंत जाते, 38 ते 40 डिग्री जातं, तेव्हा त्या कातळाच्या हीटमुळे आंबा आतून खराब निघायला लागतो. तो असा तुम्ही हाताने दाबलात ना तर त्याला असा एक हे दिसतो, म्हणजे तुम्हाला असा रबरासारखा भाग लागतो त्याला दाबल्यानंतर. आंबा साधारणपणे तुम्हाला जो सगळ्यात लहान साईज आता आपल्याकडे अवेलेबल आहे तो 200 ग्रॅम ते 220 ग्रॅम पर्यंतचा आहे. तो हा असा येणार तुम्हाला छोटा, तो हा तुम्हाला असा छोटा येणार. 200 ग्रॅम. हा 220 ग्रॅम पर्यंत हा येईल. त्याच्यानंतर हा त्याच्या पुढचा साईज जो आहे तो 250 ग्रॅम पर्यंतचा येईल तुम्हाला हा असा. त्याच्यानंतरचा जो येईल तो तुम्हाला साधारणपणे आता हा जो येईल
हा जवळजवळ तुम्हाला 270-280 ग्रॅम पर्यंत येईल. आणि हा जो आहे सगळा 300 ग्रॅम प्लस येणार तुम्हाला. हा जो साईज आहे हा सगळा 300 ग्रॅम प्लस येणार. क्वालिटी उत्तम येणार, आंबा चांगला येणार एकदम. हे साधारण आपण 3 साईजचे आंबे असे हे केले, सॉर्टिंग केलेले असतात. एक लहान असतो, हा लहान येणार. त्याच्यानंतर हा मीडियम येणार. हा किती ग्रॅमचा असतो? हा साधारणपणे तुम्हाला येणार 200 ग्रॅमचा येणार. हा 200 ग्रॅमचा येणार. हा त्याच्या पुढे तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठा येणार आणि हा मोठा येणार त्याच्यापेक्षा. असे एकदम 3 full प्रकारचे size 3 ग्रेडिंग केलेले असतात आणि क्वालिटी उत्तम येणार तुम्हाला आंब्याची. देवगड शिवाय दुसरा नसतो? नाही, दुसरा आम्ही विकत नाही देवगड शिवाय. हे बोला. सध्या आम्ही देवगडशिवाय दुसरा कुठलाही विकत नाही. जोपर्यंत देवगड संपत नाही तोपर्यंत आमच्याकडे फक्त देवगडचाच आंबा मिळणार. कोणी आम्हाला रत्नागिरी विचारला तर आम्ही त्यांना नाही म्हणून सरळ सांगतो. किंवा आमचे दुसरे मित्र आहेत रत्नागिरी विकणारे, त्यांच्याकडे आम्ही त्यांना पाठवतो. कारण की आपण जे विकतो त्याचाच आपण फक्त व्यापार करावा. आता मुंबईमध्ये आमचा सगळीकडे आंबा जातो. वेस्टर्नला पण जातो, सेंट्रलला पण जातो, सगळीकडे आमचा मुंबईमध्ये जातो. त्यानंतर नवी मुंबईमध्ये पण आमचा खारघर पर्यंत, पनवेल पर्यंत सगळीकडे जातो. हा, तर त्याच्यासाठी किती ऑर्डर द्यावी लागेल कमीत कमी, आणि काय चार्जेस वगैरे, डिलिव्हरी चार्जेस? डिलिव्हरी चार्जेस शक्यतो आम्हीच देतो. कारण की ते आम्ही एक तर पोर्टलने किंवा व्हीफास्टनी वगैरे पाठवतो. जास्ती क्वांटिटी असेल तर मग आम्ही पर्सनलची एक गाडी करून त्यांना पाठवतो. मुंबई म्हणजे आपल्या ठाण्याच्या आजूबाजूला असेल तर संपूर्णपणे रिक्षाने डिलिव्हरी होते आमची. संपूर्ण Okay. फ्री डिलिव्हरी देतो आम्ही. फ्री डिलिव्हरी? फ्री डिलिव्हरी. मुंबईमध्ये कुठे पण? मुंबईमध्ये कुठे पण कमीत कमी 2 ते 3 डझन तरी ऑर्डर असावी. मुंबईमध्ये आम्ही त्यांना फ्री डिलिव्हरी देतो. जेन्युइन आंबा जर पाहिजे असेल तर तुमच्याकडे घ्या. आणि जर तो खराब आला समजा? हो, तर त्याची आम्ही त्यांनी फक्त आम्हाला सांगायचंय की बाबा आम्ही लास्ट टाइम घेतलेला त्याच्यामध्ये आमचा एक आंबा खराब निघाला, तर आम्ही त्याची त्यांना रिप्लेसमेंट देतो. आम्ही आंबा बघायलाही मागवत नाही. पेमेंटची कशी काय सुविधा आहे तुमच्याकडे? हा, तुम्हाला जर काही आंबा हवा असेल, आम्ही तुम्हाला साईज कळू, त्याचं वजन कळू, आणि तुम्हाला जर काही तो ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही आम्हाला ऍडव्हान्स मध्ये आमचा जीपे नंबर आहे 9892447282. ह्या जीपे नंबरवरती तुम्ही आम्हाला पैसे भरायचे. ते पैसे भरल्यानंतर तुम्हाला त्या सेम डेला तुम्हाला डिलिव्हरी मिळणार त्या आंब्याची. पण मुंबईमध्ये कुठे पण आपण त्यांना डिलिव्हरी देऊ. एकदम प्युअर देवगड येणार. ह्याची साल पातळ येणार, ह्याचा रंग केशरी येणार, ह्याची बाट लहान येणार. तुम्हाला त्याचा स्वाद तुम्हाला खाल्ल्यानंतरच कळणार. तर तुम्ही दर्शक जे बघतायत व्हिडिओ त्यांना काय संदेश देणार? की तुम्ही एकदा तरी आमच्याकडचा आंबा घेऊन बघा आणि त्याची चव घेऊन बघा. म्हणजे तुम्हाला त्या आंब्याच्या क्वालिटीला तुम्हाला फरक निश्चित समजेल. Let it go, make my body go. Make our bodies higher and higher.